सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या यांनी आम्ही दुपारी 12 वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवालीहून. त्यानंतर 14 तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत. 14लाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम आहे दौरा टाकलेला आहे. आणि 15 तारखेला संभाजीनगरला. त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत, परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची. आम्ही जी आकडेमोड केली ती आम्हाला कळाली की SIT त्यांच्या काय काय संस्था आहेत शासनाच्या, त्यांनी आकडेमोड चुकीची मराठी ठरवणार आहेत. कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही, आम्हालाच चर्चेत त्यांनी, दुसरं कोणाला चर्चेत आम्हालाच किती गाड्या येणार दरबारीनं आम्हाला माहीतच व्हाय नाही काय डाव आहे त्यांची. आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणीच चर्चेत आणि आपल्या सांग मराठ्याने सांगणारच या बरे ना. ट्रॅक्टर तसंच येतात, एडिंगा करतात, जिपा सुरू आहेत, टँकराचे बी डागडुज्या सुरू आहेत, कलर देणं चालू आहेत, बैलगाड्या सजणं चालू आहे. सगळे आकडेमोड त्यांच्यापेक्षा 50 पट जर बाहेर नाही भरले तर नाव बदलून ठेवून मराठे करोडोच्या संख्येने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून घुसणार. सुसूत्रता नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती तवा नाही आली. आता साधा आणि सोपं आणि सरळ आहे. 54 लाख नोंदी सापडल्यात. महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही 4 दिवसाचा वेळ नका, आम्हाला 1 महिन्याचा द्या, आम्ही नोंदी सापडतो, त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो. आता 54 लाख सापडल्यात. त्यावेळेस 26,000 का 37,000 सापडल्या होत्या. आता 54 लाख सापडल्यात. तुम्हाला अहवाल त्याचा तयार करून कायदा पारित करायला अडचण नव्हती, अधिवेशन सुरू होतं. तुम्ही केलंच नाही. आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की 54 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे प्रमाणपत्र तातडीनं द्या. त्याचबरोबर दुसरा आमचं असं म्हणणं आहे सरकारकडं की त्यांच्या नातेवाईकांना पूर्ण तातडीनं द्या. आणि हे देण्यासाठी जे कक्ष आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची 24 घंटे नेमणूक करा. म्हणजे लोकांची अडवणूक नाही होणार, त्यांना खेड्यापाड्यातून यायला लागतं. वंशावळी पटापट शोधा. आणि तुम्ही आता जी समिती काम करते यांच्याकडे अभ्यासक वाढवा, मनुष्यबळ सुद्धा वाढवा. मराठा समाजात काम 54 लाख जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिलं तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होईल किती मराठ्यांना मिळालंय त्यांच्या नातेवाईकाचं. आणि तेवढा एक सगळ्या सोयऱ्याचा शब्द घेऊन टाका. आम्हाला काय मुंबईला यायची हवं का? तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाविलाज, आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे. आणि तुम्हाला दिसन घरातला मराठा ही मुंबईकडे मिळेल तेव्हा नाही. काही काही लोकांनी रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला गेले. त्याच्या मराठे इतके आतून तयारीला लागले की प्रचंड. आणि वाटा लावायला सुद्धा लाखात राहणार आहे आणि चालायला सुद्धा लाखात राहणार आहे. तुम्ही मुंबई जवळजवळ येऊ द्या, चारही बाजूच्या विभागातले महाराष्ट्रातल्या येणारे लोक करोडात रूपांतर होणार आहे त्यांचं. पुढं पुढे जाऊन सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी पुढं जवळ गेलो, एकदा पुण्याच्या आसपास गेलोत ना, चारही बाजूना मराठी तिथं एक वाढणार आहे. 3 करोडपेक्षा कमी मराठी घुसत नाहीत मुंबईत. तुम्ही त्यांचा खपका चालू होता. आता ते काय करून आता काय बोलली होती याचं ते काहीतरी चाललं होतं ना. मग इकडं बोट मोडलं म्हणून मी इकडं एक जणांनी बोट ठेसडीलं, मग त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो. मग अंगात तापण ती आली म्हणून मला सहन होत नाही उलशी काही झालं तरी. त्यामुळे मला इथं सलाईन लावल्यात 2-4. आता सुट्टी डॉक्टर देत नव्हते. माझी जाऊ माँसाहेबांचं दर्शन घ्यायसाठी म्हणलं सुट्टी द्या, परत माघारी ही झाले. त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही. त्यांचं आता हे चालू होतं ना निकालाचं, त्यामुळे नाही झालं. पण बोलणं चालू होतं, बोलायला कटळून गेलो बा मी. बोलावच का ते बोलत येत, मी त्यांना बोलत, ते मला बोलत आहे, काहीच व्हाय ना कुठं. त्यापेक्षा आता 20 तारखेपर्यंत त्याला शब्द दिले त्याप्रमाणे वागत. 20 तारखेपर्यंत शब्द दिले की दार खुले आहेत चर्चेचे. पण एकदा जर अंतर्वालीचं बाहेर पाय टाकला बोलत फिरत काय नसतं. मग आरक्षण पाहिजे त्याच्यात, नुसते चर्चा नको. आता त्याच्यावर 46 लोक काम करतात. काय करतात कोणाला माहित. नुसते गुगल वाचित आणि परेशान झाले ते कुंकुन याचं काय होतं शोधित. असं कागद फेगद पुस्तकच आहेत त्यांच्या हातात, ग्रंथ घेतले होणे नुसते पानं खपा खप पडली देत. त्यांना काय जुळानामध्ये ते मी जुळले. त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीक होती मराठा समाजाची, जिथं सोयरीक होती व्याख्या बदला ना. त्यांनी व्याख्या तिसरीकडे नेते ते आईच्या जातीकडे, तिसरंच काहीतरी कुंभाखाली देत. मग माझ्या डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ते असं जमत नाही. मग आता व्याख्या सांगा म्हणले. आता सांगितले त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरीक जुळती परंपरेनुसार ते सगळे सोयरी त्यांना द्या असा कायदा पण सांगतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणते. आता काही प्रॉब्लेम नाही. पळालेत. मग आता काय करतात काय माहिती, गेलेत मुंबईला पळत. 2 दिवस झाले ना.